नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ बनवायचे कारण हेच म्हणजे आजच आमच्या शाळेमध्ये एक पिऊन होता चंद्रकांत म्हणून आणि त्याची मृत्यू झाली. आणि मृत्यू होण्याचे कारण म्हणजे गुटखाने त्याच्या तोंडाचा कॅन्सर झाला आणि 2-3 वर्षापासून तो कॅन्सरशी झुंज देत होता. त्याचे अकाउंटमधले सगळे पैसे संपले, त्याचे आई वडिलांचे सगळे पैसे संपले, त्याच्या घरातले असले नसले सर्व पैसे संपत्ती सर्व त्याला ठीक करण्यासाठी म्हणून वापरले गेले. परंतु शेवटी तो वाचला नाही, त्याचा जीव गेला, ते गेलाच. तर त्याचं काय कारण असेल? मला अगोदरच मी सांगितलं त्याचं कारण होतं गुटखा. सारखं तोंडात गुटखा खायचा, चघळायचा आणि त्याला कित्येकदा आम्ही पण सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नाही. जोपर्यंत मधून त्याला आलं की हा करायचं नाही तोपर्यंत त्या माणसाला सांगणं सुद्धा व्यर्थ आहे. आपण कितीही सांगू द्या, कोणीही सांगू द्या, तो माणूस ऐकणार नाही. सांगणं सुद्धा एक एकदा वाटतं की व्यर्थ आहे आणि त्यांना अशी बुद्धी आणि असं संस्कार आणि असे विचार कोण घालतात काय माहीत नाही की अशी वस्तू खावं, अशी किती घाणेरडी वस्तू आणि किती तोंडाला चव नसणारी वस्तू खाणं म्हणजे किती मूर्खपणा असतं. मी अशा शब्दाचा वापर करते कारण त्याचा जीव जात आहे यामुळे त्यांना कळत नाही. तर आपण काय म्हणणार मग? त्यांना पुरुष मंडळींना कळायला पाहिजे. त्यांच्यामुळे आपले घरदार उजाड होत आहेत, मुलं अनाथ होत आहेत, बायका विधवा होत आहेत आणि कॅन्सरच्या बळी पडल्यामुळं किती नुकसान होत आहे. संपत्ती तर जातच जात आहे घरची. पूर्ण पैसा, पूर्ण जे आहे नाही ते सोनं नाणं त्या कॅन्सरला ठीक करण्यासाठी घालावं लागतं. तरीही ते कॅन्सर शेवटी ठीक होणार नाही आणि दगाच देणार. खूप कमी प्रमाण आहे ते कॅन्सर ठीक झालेले आहेत आणि आता ते लोक स्वस्थ आपल्यात वावरत आहेत. ते फारच बोटावर मोजण्या इतके प्रमाण आहे. तर कळायला पाहिजे कॅन्सर हा काही प्रकाराचा असतो आणि गुटखा जो असतो, जे गुटख्यामुळे तर तोंडाचे कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, फुफ्फुसाचे कॅन्सर, लिव्हरचे कॅन्सर, किती प्रकाराचे कॅन्सर त्यामुळे होत आहेत. आणि हे माणसाला जोपर्यंत कळत नाही की आपलं देवानं दिलेलं जे जन्म आहे हा खूप अनमोल आहे, खूप मोलाचा आहे आणि हा एक खूप सुंदर असा ठेवा आहे आणि याला चांगलं आपण जपायला पाहिजे. याची सुंदरता आपण वाढवायला पाहिजे. जगात कशाला, आपल्या भारतात कशाला, आपल्या घरातच किती छान स्वादिष्ट पदार्थ बनत असतात. ते स्वादिष्ट पदार्थ आपण खावे आणि आपलं निरोगी काया आपण ठेवावी, आपलं आयुष्य चांगलं बनवावं. आता 5-6 वर्षापूर्वी सुद्धा आमच्या शाळेत तो पिऊन आणखीन एक होता, तो पण असाच गुटखा खाऊन कॅन्सरने तो पण वारला. जे वारणारे मरणारे तर मरतातच, ते आपलं कुणाचंही ऐकत नाही. पण मागे जे राहतात, आपलं जे आयुष्य ते थाटवतात, आपला संसार थाटवतात, मुलं बाळं जे त्यांचं अस्तित्व जे निर्माण केलेलं असतं शेवटी त्यांचं काय होईल हे सुद्धा ते विचार करत नाही. तर आपल्या शरीराची काळजी घेतलं पाहिजे. असे पदार्थ खाऊन आपलं नुकसान करण्यापेक्षा चांगले पदार्थ खाऊन आपलं आयुष्य चांगलं केलं पाहिजे. असं जर काही पदार्थ तुम्ही खात गेला तर नुकसानच आहे एवढं तरी कळायला पाहिजे. त्यात आहे तरी काय एवढं? तुम्हाला खायचंच असलं घरातील काहीही वस्तू खावा, बनवून खावा, पण त्या वस्तूला तुम्ही हात सुद्धा लावू नका. पॅकेट किती चमचमीत चांगलं पॅकेट वाटतो वरून, पण मध्ये तिथं विष जहर भरलेलं आहे हे तुम्हाला कसं कळत नाही पुरुष मंडळींना? मृत्यूच्या बळी का पडतात? तसे पाहता तर खूपच रोग कसे नवीन आलेले आहेत. हृदयविकाराचा झटका आहे, ते BP आहे, शुगर आहे. असे रोग तर निमंत्रण न देताही आपल्यावर अटॅक करत आहेत, आपले साथी बनत आहेत. मग त्याला आणि तुम्ही निमंत्रण का देता? हे गुटखा खाऊन आपलं आयुष्य बर्बाद का करता? तर अजिबात त्या गुटख्याला तुम्ही हात लावू नका. असे नुकसानदायक पदार्थ तुम्ही तोंडात म्हणजे जहर तुम्ही तोंडात स्वतःहून घालता म्हणजे किती वाईट करता तुम्ही, याचा तुम्ही विचार करा. दारूचं सेवन करता हे सुद्धा किती घातक आहे, हे सुद्धा तुम्ही करायला नको आहे. आनंदानं सुखानं जीवन जगलं पाहिजे. संतांचे वचन, चांगले पुस्तकं वाचणं, असं काहीतरी करून आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे. गुटखा खाऊन, दारू पिऊन, इकडं तिकडं अशा काहीतरी घाणेरड्या सवयी जर लावून घेतले तर नुकसान तुमचंच आहे. आणि तुम्हाला हेही वाटत नाही पुरुष मंडळींना की असं झालं तर मी जर मृत्युमुखी पडलो तर माझ्या घरच्यांचं काय होईल, हा सुद्धा तुम्ही विचार करत नाही. तर आता जे आहे त्यावर विचार करा. जे खाल्लात केलात ते सोडून द्या. इथून तरी
खूप पाणी प्या. आणि आता उन्हाळा दिवस आहे आणि पाणी पिल्याने जहर जे तुमच्या पोटात साचलेलं आहे ते बाहेर निघून जाईल आणि शुद्ध पोटामध्ये अन्न ग्रहण करा आणि चांगले पदार्थ खाऊन आपलं आयुष्य चांगलं बनवा. आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत मी हेच पुरुष मंडळींना की तुम्ही अजिबात गुटख्याला हात लावू नका, गुटखा तोंडात घालू नका, ते जहर आहे आणि स्वतःहून आपल्या जीवनाची बर्बादी करून घेऊ नका. एवढंच माझं सांगणं आहे. तर असाच ह्यासाठी मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. माहिती कशी वाटली तर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.